नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तो व्हिडिओ आहे ब्लाऊज पीसपासून. इथे मी सुंदर असा ताटावरचा रुमाल बनवलेला आहे. जे ब्लाऊज पीस आपल्या साड्याबरोबर भेटतात, काहीच ब्लाऊज पीस आपण शिवत नाही किंवा ते रद्दीच पडलेले असतात, एकदम हलक्या क्वालिटीचे असतात, त्याच्यामुळे आपल्याला शिवण्यात येत नाही. तर त्याच्यापासून टाकाऊपासून टिकाऊ असे सुंदर असा मी इथे ताटावरचा रुमाल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने इथे मी ताटावरचा रुमाल बनवलेला आहे. तर तो मी कसा बनवलेला आहे चला तर मग बघूया. तर ताटावरचा रुमाल बनवण्यासाठी इथे मी 3 रंगांच्या ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे. तर हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे आणि त्याच्यावर प्लेटने असं मी मार्क करून घेतलेला आहे. प्लेटने मार्क केल्यानंतर पुन्हा त्याच्या वरच्या बाजूकडनं अर्धा इंच मार्क करून घेणार आहे आणि तो प्लेटच्या आकाराचा भाग मी कट करून घेणार आहे. जी इथे मी प्लेट घेतली होती गोलाकार भाग कट करण्यासाठी, मार्क करण्यासाठी, त्याची लांबी आणि रुंदी बहुतेक 7.5 ते 8 इंच इतकी असावी. तर इथे मी मार्क केलेला आहे आणि आता हा गोलाकार भाग मी कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे हिरव्या रंगाचं ब्लाऊज पीस आपलं कट करून झालेलं आहे, गोलाकार भाग कट करून झालेला आहे. आता आपण लाल रंगाचं ब्लाऊज पीस इथे घेणार आहोत आणि ते पण असंच आपण त्याच्यावर प्लेटच्या आकाराने गोलाकार भाग देणार आहोत आणि हा कपडा कट करून घेणार आहोत. लाल रंगाचा ब्लाऊज पीस कट करताना आपल्याला जेवढा प्लेटचा गोलाकार भाग आहे तेवढाच कट करायचा आहे. एक्स्ट्राचं अर्धा इंच इतकं माप घ्यायचं नाही आहे, बरोबर प्लेटच्या आकारानेच कट करायचं आहे. त्यानंतर इथे मी सोनेरी रंगाचं कापड घेतलेलं आहे, ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे आणि त्यावर प्लेटच्या आकाराने मी गोलाकार भाग देऊन घेणार आहे. आणि याला हिरव्या ब्लाऊज पीसला जसा आपण प्लेटचा आकार दिलेला आहे आणि अर्धा इंच जास्तचं माप घेतलेलं आहे, त्याच पद्धतीने या गोल्डन रंगाच्या कपड्याला देखील प्लेटच्या आकारापेक्षा अर्धा इंच जास्त आपल्याला मार्जिन द्यायचं आहे आणि तो भाग आपल्याला कट करायचा आहे. इथे 2 रंगाचे जे कापड आहेत, एक हिरव्या रंगाचं आणि एक गोल्डन रंगाचं, त्यालाच अर्धा इंच आपल्याला जास्त मार्जिन द्यायची आहे एक्स्ट्राची, कारण की हिरवं आणि गोल्डन कलरचा कपडा आपल्याला अर्धा दोन्ही साईडनी स्टिच करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, जो हिरव्या रंगाचं कापड मी गोलाकार भाग मी कट करून घेतला होता त्याला अर्ध गोलाकार भाग केलेला आहे आणि मधून कट करून घेणार आहे. याचे वेगवेगळे पीसेस करणार आहे. याच पद्धतीने जो गोल्डन रंगाचं जे आपण गोलाकार भाग कट केला होता त्याला देखील असा अर्ध गोलाकार करायचा आहे आणि मधून कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की मी इथे या 2 रंगाच्या कपड्याला, या गोलाकार भागाला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन का घेतलेलं आहे. त्यानंतर जे आपण 2 भाग केलेले आहेत, एक गोल्डन रंगाचं आणि एक ग्रीन रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे बघा, मधून ज्या पद्धतीने मी इथे शिलाई मारलेली आहे, आखून घेतलेलं आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे आपला एक पूर्ण गोलाकार भाग 2 रंगाचा बनून तयार होईल. अशाच प्रकारे बाकीचे सर्व आपल्याला भाग असे एकमेकाला जोडायचे आहेत आणि असे गोलाकार बनवून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे सर्व गोलाकार भाग मी असे जोडून घेतलेले आहेत आणि त्याला इस्त्री देखील करून घेतलेली आहेत, म्हणजे त्या कपड्याला असे रिंकल्स पडले जाणार नाहीत, एकदम प्लेन तो कपडा बनेल. आणि त्यानंतर लाल रंगाचा जो गोलाकार भाग आपण कट करून घेतला होता तो आणि हिरव्या आणि गोल्डन रंगाचा गोलाकार भाग कट केलेला तो, असे 2 पीस आपल्याला घ्यायचे आहेत आणि दोन्हीची सरळ बाजू एकमेकाकडे होईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि कडेनं शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी दोन्ही कपडे एकमेकावर ठेवलेले आहेत आणि बाजूनं शिलाई मारून घेतलेली आहे. आणि जो एक्स्ट्राचं कापड उरलेला आहे शिलाई मारून झाल्यानंतर ते देखील मी अशा प्रकारे कट करून घेणार आहे. आणि एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यानंतर आपल्याला त्या गोलाकार भागाला साईडनं कट द्यायचे आहेत. तर इथे मी कट देऊन घेत आहे. तर अशा प्रकारे गोलाकार भागाला मी कट देत आहे. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा,
शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा कधी मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ घेऊन येईल त्यावेळेस तुम्हाला या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये आणि फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा. तर बोलता बोलता असे मी छानपैकी गोलाकार भागाला कट दिलेले आहेत आणि मध्यभागी बघा असा गोलाकारला कट दिलेला आहे आणि हे कापड पलटी करून घेतलेलं आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हे कापड पलटी करून घ्यायचं आहे आणि बाकीचे जे गोलाकार भाग आहेत ते देखील आपल्याला अशाच प्रकारे बाजूने शिलाई मारून कट देऊन मध्यभागी कट देऊन पलटी करून घ्यायचे आहेत. इथे सर्व गोलाकार भाग बघा मी अशा पद्धतीने बनवून तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याला इस्त्री देखील केलेली आहे. आणि त्यानंतर त्या गोलाकार भागाला इथे मी समोशाच्या आकाराची लेस देखील अटॅच करणार आहे. लेस अटॅच केल्यामुळे काय होईल, आपला जो कमळाच्या आकाराचा ते ताटावरचा रुमाल आहे तो अजूनच छान आणि अजूनच उठून दिसेल आणि खूप सुंदररित्या तो ताटावरचा रुमाल बनला जाईल. तर इथे मी अशा प्रकारे समोशाच्या आकाराची लेस लावून घेतलेली आहे आणि बाकीच्या सर्व गोलाकार भागाला देखील लेस मी लावून घेणार आहे. तर इथे मला रुमाल बनवण्याकरता बरोबर 9 गोलाकार भाग लागलेले आहेत. तर ते मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहे. तर तुम्हाला मी दाखवत आहे की कशा पद्धतीने मी हे तयार केलेले आहे. तर बघा, जो गोलाकार भाग आहे ना त्याला आपल्याला अर्ध गोलाकार करायचा आहे, म्हणजे फोल्ड करायचा आहे आणि त्याच्या मध्यभागी बरोबर अशी उभी रेष आखून घ्यायची आहे. उभी रेष आखल्यानंतर दोन्ही बाजूकडनं एक एक बोट म्हणजे आपलं एक बोट ठेवायचं आहे आणि आपल्याला मोजून बघायचं आहे तेवढाच भाग आपल्याला राहिला पाहिजे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल कशा पद्धतीने मी ते फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि असा ह्या गोलाकार भागाला आपल्याला फोल्ड केल्यानंतर इस्त्री करून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्या बरोबर रेषा ह्या पडल्या जातील आणि आपल्याला जोडण्याकरता जास्त त्रास होणार नाही. तर इथे सर्व गोलाकार भाग मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत. तर आता बघूया ह्या पाकळ्या आपल्याला कोणत्या पद्धतीने जोडायच्या आहेत. तर ज्या पद्धतीने इथे मी पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत त्याच्या 2 पाकळ्या आपल्याला 2 गोलाकार भाग आपल्याला घ्यायचे आहेत. आणि बघा इथे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीने एकमेकावर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि खालची रेषा आणि वरची रेषा जी आहे आपण इस्त्री करून घेतलेली ती पडलेली आहे, बरोबर त्या रेषेवरच शिलाई आली पाहिजे या आकाराने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आपल्याला बघायचं आहे की खालची बाजू आणि वरची बाजू एकसारखी येते की नाही. जर खालीवर होत असेल तर तुम्हाला व्यवस्थित परत एकदा बघायचं आहे आणि मगच ती शिलाई मारून घ्यायची आहे. जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर इथे शिलाई मारून घेताल तरच तुमच्या म्हणजे जो रुमाल आहे त्याच्या पाकळ्या व्यवस्थितरित्या बनल्या जातील. तर इथे मी दुसरी पाकळी पण जोडून दाखवत आहे बघा तुम्हाला. तर अशा प्रकारे सर्व पाकळ्या मी एक एक करून जोडून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता आपला रुमाल किती छानरित्या इथं बनला जात आहे. तर हा ताटावरचा रुमाल दिसण्याकरता अत्यंत सुंदर आणि खूपच छान दिसतो. आणि इथे मी 3 रंगाचे वेगवेगळे ब्लाऊज पीस वापरून हा ताटावरचा रुमाल बनवलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा. तर तुम्ही बघू शकता किती छान असा इथे आपल्या रुमालाला कलर आलेला आहे आणि किती सुंदररित्या इथे कमळाचं फूल देखील बनलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अशाच पद्धतीने आता मी पुढे दाखवत आहे की आपल्याला छोटी पाकळी पण एक तयार करून घ्यायची आहे. तर ती मी कशी बनवलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जिथे आपला हिरव्या रंगाचा आणि गोल्डन रंगाचा भाग जोडलेला आहे तिथून आणि कमळाची पाकळीचा शेवट जो आहे खालच्या बाजूचा तिथपर्यंत आपल्याला अशी पट्टीच्या मदतीने रेषा आखायची आहे आणि त्याच्यावर मार्क करून घ्यायचा आहे आणि नंतर शिलाई मारायची आहे. तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला देखील
मार्क करून शिलाई मारून घ्यायची आहे। अशाच प्रकारे बाकीच्या सर्व देखील पाकळ्या मी एक एक करून तयार करून घेणार आहे। तर किती सुंदररित्या इथे बघा आपली तिसऱ्या रंगाची पाकळी देखील बनून तयार आहे। तर याच पद्धतीने बाकीच्या सर्व पाकळ्या अशाच मी तयार करून घेणार आहे। आणि तुम्हाला जर समजत नसेल की बाबा कुठून आपल्याला शिलाई सुरू करायची आहे आणि कुठे संपवायची आहे, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, हिरव्या रंगाचं कापड आणि पिवळ्या गोल्डन रंगाचं कापड जिथे आपलं जॉईंट भाग तयार झालेला आहे त्या भागापासून ते पाकळीच्या शेवटच्या खालच्या भागापर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे। तर अशा पद्धतीने सर्व पाकळ्याला मी शिलाई मारून घेत आहे। तर अशा प्रकारे सर्व पाकळ्यांना मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि इथे आपला रुमाल हा बनून तयार आहे। तर तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असा लाल आणि हिरव्या रंगाचा देखील ठेवू शकता आणि हवा असेल तर अशी छोटी पाकळी बनवून देखील तुम्ही हा रुमाल तयार करू शकता। तर बघा इथे मी छोट्या पिवळ्या रंगाच्या पाकळ्या, गोल्डन रंगाच्या पाकळ्या मी मळून घेतलेल्या आहेत आणि त्याला आता मी कपड्याचा जो गम भेटतो आपल्याला त्या गमच्या मदतीने मी चिटकून घेणार आहे। तुम्हाला हवा असेल, तुमच्याकडे गम नसेल तर तुम्ही इथे टाका देखील सुई धाग्याच्या मदतीने मारून तुम्ही ह्या पाकळ्या बनवू शकता। तर किती छान आणि सुंदररित्या आपला हा ताटावरचा रुमाल बनून तयार आहे। त्यानंतर जो रुमाल आहे त्याच्या मध्यभागी इथे मी एक बांगडीच्या मदतीने गोलाकार भाग तयार करून घेणार आहे आणि त्याला शिलाई मारून असं बाजूने कट करून घेणार आहे। तिथे मी 1 इंचचा इतका गॅप सोडलेला आहे, तिथे शिलाई पूर्णपणे मारलेली नाही आहे, कारण की आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे। तर इथे मी आता ह्या गोलाकार भागाला अशी साईडने कट देणार आहे आणि तो गोलाकार भाग मी असा पलटी करून घेणार आहे। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्याच पद्धतीने आपल्याला हा गोलाकार भाग असा पलटी करून घ्यायचा आहे आणि त्याला लेस देखील आपल्याला लावायची आहे। तर इथे मी पलटी करून घेतल्यानंतर या गोलाकार भागाला जिथे मी जागा सोडली होती पलटी करण्यासाठी तिथे शिलाई मारून घेणार आहे आणि समोशाच्या आकाराची लेस देखील लावून घेणार आहे। तर अशा पद्धतीने रुमालाला मध्यभागी लावण्याकरता मी गोलाकार भाग असा बनवून घेतलेला आहे आणि त्याला शिलाई मारून मी असा रुमालाला तो लावून घेणार आहे आणि तो गोलाकार भाग लावून झाल्यानंतर तिथे मी लाल रंगाचं बटन देखील लावणार आहे। तर अशा प्रकारे लाल रंगाचं बटन लावून मी रुमाल तयार करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदररित्या इथे टाकाऊपासून टिकाऊ ब्लाऊज पीसपासून मी ताटावरचा रुमाल बनवलेला आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर। श्री स्वामी समर्थ सर्वांना। हॅव अ नाईस डे।